कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा पाणी। थकला असाल ना मी चहा आणते करून। नको, बाबा ते अखिल भाऊजी आणि भास्कर भाऊजी नाही का जाऊ शकत तुमच्याऐवजी हॉस्पिटलला? आधीच तुमची तब्येत बरी नाही आणि त्यात एवढी धावपळ। तू नको चिंता करूस त्याची, तुझं तू बघ। बाबा आकाशराव कसं आहे? प्लीज मला मला सांगा ना। पहिली गोष्ट म्हणजे मला बाबा म्हणू नकोस, मी नाहीये तुझा बाबा। दुसरी गोष्ट म्हणजे माझा मुलगा अजूनही श्वास घेतोय, बरा पण होणार आहे तो। वाईट वाटलं असेल ना ऐकून? असं नका बोलू बाबा। मग कसं बोलू, कसं बोलू? माझ्या सख्ख्या मुलीप्रमाणे माया लावली होती, मुलीसारखं प्रेम केलं होतं, खूप विश्वास होता तुझ्यावर, आणि तू काय केलंस? फसवलंस आम्हाला। तुझ्यामुळे माझ्या मुलाची ही अवस्था आज। मी चुकले बाबा, मी खोटं बोलले, मी खरंच खूप मोठी चूक केली। मला माफ करा, पण एकदा माझी बाजू पण समजून घ्या ना प्लीज। तू नाही, हे चुकलो मी। एरवी नाही माझ्याकडून चूक होत तशी कुणाला ओळखण्यात, तुझ्या बाबतीत चूक झाली माझी। हे बघ, जेवढे दिवस तू या घरात आहेस तेवढे दिवस शांतपणे घालव। आमच्याशी काही बोलू नकोस, काही विचारू नकोस, आम्हाला कुठलाही त्रास देऊ नकोस। एकदा का आकाश आला की मग त्याच्याशी बोल आणि इथून निघून जा, म्हणजे तुझा आमचा संबंध संपला। बाबा ऐ शपथ, कोण असेल हा? या आकाश ठाकूरचा एवढा मोठा दुश्मन अचानक पैदा झाला आणि मला कळलं पण नाही। काय रे? पडशील हळू। अरे विशाखा मॅडम, तुम्हाला किती वेळा सांगितलंय हो, असं नका करत जाऊ ना। तुम्ही देव माणूस असाल पण अशा प्रकट नका होत जाऊ माझ्या समोर। भला माणूस गचकायचा एक दिवस। अटॅक कोणी केला हे कळलं का या भल्या माणसाला? नाही कळलं ना, तोच विचार करून करून ना मेंदू उलटा फिरलाय माझा, पण तरी काही सुचत नाहीये। पण तू काय एवढं टेन्शन घेतोयस? आकाश ठाकूर मेला तर तुझ्यासाठी चांगलंच आहे नाही का? आकाश ठाकूर मेला तर माझ्यासाठी चांगलं होईल? अहो, काय बोलताय, तुम्हाला कळ? अहो आकाश ठाकूर ही एकमेव सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे माझी। तीच कोंबडी कोमात आहे आता। अंड सोडा, साधा कोक 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 पण करत नाहीये सकाळचं। हे कसं चांगलं असेल माझ्यासाठी? तुला कळत कसं नाही रे लकी? तो आकाश कोमात आहे आणि तू उगाच टेन्शन घेतोयस। तो मेला ना त्यातच तुझा फायदा आहे। अरे कसला फायदा? तुम्ही काय बोलताय? तुम्ही काय सांगा, सांगा मला काय फायदा होणार आहे माझा? सांगा, ऐकतोय मी। हा, वसुंधराचं आणि तुझं सिक्रेट आधीच सगळ्यांच्या समोर आले की नाही? आणि त्यामुळे त्या घरातली प्रत्येक व्यक्ती तिच्यावर नाराज आहे।
पण तू वसुंधराचा पहिला नवरा आहेस हे कळून सुद्धा जयश्रीनी तुलाच जवळ केलंय. मग आकाशची गरजच काय? मॅडम पण खरंच हे सगळं एवढं सोपं आहे? ऑफकोर्स हे सगळं इतकं साधं सरळ सोपं आहे. आता हे बघ, आकाश मेला की काय होईल? आधी ती सगळी जण वसुंधराला घराबाहेर काढतील. आकाश मेलाय म्हटल्यानंतर जयश्रीला कुणाचा तरी खांदा लागेल ना रडायला. तो कुणाचा असेल? तुझा. आणि तसंही तू आकाशचा पार्टनर आहेस म्हटल्यानंतर बिझनेसची सगळी धुरा तुझ्या खांद्यावरती आहे. येते का लक्षात? आता राहिला प्रश्न बनीचा. ही वसुंधरा घराबाहेर पडल्यानंतर बनीला एकटी थोडीच सांभाळू शकणार आहे. त्यामुळे ती बनीला तुला सोपवणार. येते का लक्षात तुझ्या? म्हणजे थोडक्यात अलकी उर्फ शार्दूल रानडे रातोरात ठाकूर घराण्याचा मालक होणार, राजा होणार. नाही म्हणजे आहे तुमच्या या म्हणण्यामध्ये पॉइंट दिसतोय मला. दिसतोय ना? पण काय ना लकी, समज आकाश मेलाच नाही तर? नाही, असं आहे की तुमच्या दोघांचं सिक्रेट कळलं, जयश्री गणली रे. पण आकाश तो तुझ्यावर पुन्हा विश्वास ठेवेल की नाही हे नाही बाबा सांगताय. नाही 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 असं होऊन चालणार नाही. असं होऊन चालणार नाही. आकाश ठाकूर मेलाच पाहिजे. करेक्ट. नाही नाही पण त्यासाठी ना त्याला मारायला एक चांगला शूटर बघायला पाहिजे. दुसरा कशाला? तू आहेस की. ऐकून घे. दुसरा कोणी शोधलास आणि त्याच्यावरती ही जबाबदारी दिलीस आणि त्यांनी माती खाल्ली तर काय होईल? तू जिवंत राहील ना. आणि कसं आहे, ठाकूर घराण्याचा तुझ्यावरती विश्वास आहे. हॉस्पिटलचा ऍक्सेस आहे तुझ्याकडे. मला असं वाटतं ना की हा जो चान्स आलाय ना तो तू गमवू नयेस. अरे ठाकूरांची एवढी मोठी संपत्ती तुझी वाट बघतील की. नको ना सोडूसा चान्स. मग काय वाटतंय तुला? हा? मला वाटतं की मेला पाहिजे. आकाश ठाकूर मेला पाहिजे. आकाश ठाकूर मेला पाहिजे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.